गाव को आज कुछ तुफानी करते असं म्हणत मी भर उन्हात टू व्हीलर काढली आणि म्हटलं चला फिरून येऊया. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मी सेफ्टीसाठी टॉवेल घेतला होता, पण त्याचा काही फायदा झाला नाही. असं भर उन्हात फिरून आल्यानंतर थोडा आराम केला. तेवढ्यात आजोबा म्हटले, "चल आपल्याला जायचंय." म्हटलं, "कुठं जायचं?" तर आजोबा म्हटले, "देवाला जायचंय." म्हटलं, "कालच तर सोनारीवरून आलोय." नाही म्हटलं, "आज आपल्या गावच्या देवस्थानाला जायचं." म्हणून घाईघाईत आवरलं आणि निघालो. तर म्हटलं, "नक्की काय आहे देवस्थानाबद्दल सांगा." तर हे तिंत्रज आणि आंतरवली दोन्ही गावच्या मध्ये असलेलं वाडीवरचे बाबा देवस्थान आहे. मी तिथे आंतरवली गाव हे नाव वाचलं. अरे म्हटलं, हे तर आपल्या गावचंच दिसतंय. मग आणखीन उत्सुकता वाढली, की हे नक्की काय आहे? तेवढ्यात माझी वर नजर गेली, तर पाहिलं तर ते बाबा झाडावरती चढून झेंडा लावत होते. मग मी तिथं असलेल्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधी आणि त्याच्यावरती महादेवाची पिंड होती. त्याच्या मागेच हनुमानाचं मंदिर देखील होतं. अरे म्हटलं, हनुमानाचं मंदिर आहे तर इथे गाव पाहिजे नव्हतं. मग मी हा विचार करतच होतो. तेवढ्यात माझ्या आजूबाजून येणारे भाविक भक्तांवर नजर गेली. खूप उन्हाचे लोक एवढे लांब लांब चालत येत होते आणि हातात पाट्या वगैरे होत्या आणि इथं झाडाखाली येऊन बसत होते. बरोबर 12 वाजता आरतीची वेळ झाली म्हणून भाविकांना फुले वाटण्यात आली होती. मग आरतीची सुरुवात झाली. तेवढ्यात मला एकाने सांगितलं, की पूर्वी आपलं हे गाव इकडं होतं. हे आपल्या गावचं मारुतीचं मंदिर आहे. पण मग त्याची काही साथ पसरली होती. त्याच्यामुळं गावातील लोक बाहेर स्थलांतरित झाली आणि मग आपलं गाव कालांतराने तिकडं स्थलांतरित झालं. आणि इथं जे आहे स्वामी समर्थांचे जे भक्त होते त्यांची समाधी आहे. मग आरती पूर्ण झाली. मग महाप्रसादाची वेळ. तर महाप्रसाद कसा, तर प्रत्येक माणसाने आपापल्या घरून भात आणि लापशी आणली होती. मग तिकडे येऊन एकत्र करून एकमेकांना वाटायची. हाच इथला महाप्रसाद. खूप साऱ्या लोकांनी महाप्रसाद आणला होता आणि लोकांनी एकमेकांना वाटून ते जेवण वगैरे केलं. मी पण तिथे जेवण केलं, पण उन्हाने बघा काय अशी माझी हालत झाली होती. मग शेवटी मी सगळं आवरून सगळं वाडीवरचं देवस्थानाचा इतिहास जाणून घेऊन म्हटलं चला आता घराकडे जाऊयात. म्हणून मग मी घराच्या दिशेने निघालो. तर गाडीच्या आरशामध्ये सनसेट पाहत पाहत मी घराकडे चाललो होतो. सूर्य मावळायच्या आत मी घरापर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.